विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्योजकाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. यापैकी काही वैशिष्ट्ये ही त्याच्याकडे जन्मजात असतात. काही वैशिष्ट्ये तो शिक्षणाद्वारे मिळवतो. काही अनुभवाद्वारे प्राप्त होतात. तर काही वैशिष्ट्ये प्राप्त परिस्थितीत तो जसं वागतो त्यातून निर्माण होत असतात. म्हणून आपण त्याची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ते पुढीलप्रमाणे पाहू. पहिला पॉईंट आहे इंटॅक्च्युअल कॅपॅबिलिटीज, म्हणजे बौद्धिक क्षमता. मुळातच उद्योजक एक सृजनशील व्यक्ती आहे, सृजनशील विचारवंत आहे. त्याच्याकडे जी बुद्धिमत्ता आहे त्याच्याद्वारे प्राप्त परिस्थितीचे विश्लेषण करण्याची त्याच्या अंगी असणारी जी क्षमता आहे त्याचा उपयोग त्याला व्यवसायातील निर्णय घेण्यासाठी होऊ शकतो. म्हणून बौद्धिक क्षमता हा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्य हे उद्योजकाचे आहे. दुसरा पॉईंट फ्युचर फोरसाईट, भविष्यातील दूरदृष्टी. ज्यांच्याकडे भविष्यातील दूरदृष्टी आहे तेच उद्योजक किंवा व्यवसायामध्ये टिकून राहू शकतात, स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकतात. असं म्हटलं जातं ज्यांना भविष्यातील 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 20 वर्षे यांचा वेध घेता येतो तेच उद्योजक स्पर्धेच्या बाजारात टिकून राहतात. कारण बाह्य वातावरण, बाजारातील बदलती परिस्थिती याचे ज्ञान त्यांना अगोदरच झालेले असते. परिणामी ते योग्य ती कार्यवाही करू शकतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. भारतामध्ये राजदूत, यजडी, यामा अशा नामांकित दुचाकी गाड्या पूर्वी होत्या. परंतु सध्या या गाड्यांची नावं कालबाह्य झालेली आहेत. आपणाला मार्केटमध्ये हिरो होंडा किंवा सुझुकी या गाड्या जास्त दिसतात. जेव्हा 1983ला भारतामध्ये हिरो होंडा कंपनी आली तेव्हा त्यांनी 2 व्हीलरमध्ये हिरो होंडा डिलक्स ही गाडी आणली होती. नंतर CD100, CD100 डिलक्स, CD100 डॉन, CD100 SS असं करत त्यांचा प्रवास स्प्लेंडरपर्यंत आलेला होता. स्प्लेंडर असेल, CBZ असेल, आय स्मार्ट असतील किंवा इतर गाड्या असतील. आज ते वाहन मार्केटमध्ये टिकून आहे कारण पुढच्या 5-10 वर्षाचा त्यांनी विचार करत गेले आणि आपल्या उत्पादनात बदल केले. असे जे उद्योजक करतात तेच उद्योजक टिकून राहतात. म्हणून प्रत्येक उद्योजकाकडे भविष्यातील दूरदृष्टी असली पाहिजे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हार्डवर्क, कठोर परिश्रम. आपणास माहीत आहेच, या अगोदरही मी एकदा बोललेलो आहे, हार्ड वर्किंग लीड्स टू सक्सेस. यशस्वी व्हायचं असेल तर कठोर परिश्रमच केले पाहिजेत आणि प्रत्येक उद्योजक हा कठोर परिश्रम करत असतो. याबाबत एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये संजय घोडावत या व्यक्तीचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये
आकाशवाणीवर त्यांची मुलाखत लागली होती. त्या व्यक्तीला मी जवळूनही पाहिलेलं आहे. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा त्यांनी घोडावत ग्रुप जेव्हा व्यवसाय स्टार उद्योग नावाने सुरू केला, त्यावेळी ते 18-18 तास काम करत होते. काही सीझनमध्ये तर 20-20 तास त्यांनी कंटिन्यू काम केलेलं आहे. म्हणजे माणसं मोठी होतात, त्याच्या पाठीमागं त्यांचे कठोर परिश्रम असतात. प्रत्येक उद्योजकाला कठोर परिश्रम करावेच लागते. हे त्याचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. नंतर मित्रांनो, थोडंसं ॲडव्हान्स्ड पद्धतीनं आपण विचार केला तर टेक्निकल नॉलेज, त्याला तांत्रिक ज्ञान म्हणतो. तंत्रज्ञानाच्या बाबतीत असं म्हणलं जातं, कालचं तंत्र आज कालबाह्य होत आहे आणि आजचं तंत्र उद्या कालबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण त्याला टेक्निकल नॉलेज म्हणतो. फॉरेन कंट्रीमध्ये त्याला टेक्निकल नो हाऊ असं म्हटलं जातं. म्हणजे सतत माणसानं अपडेट, अद्ययावत असलं पाहिजे. जे असतात ते स्पर्धेत टिकू शकतात. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे संज्ञापन कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल. एक्झॅक्टली व्हॉट इज मीन कम्युनिकेशन? अ मीनिंगफुल मेसेज सेंड बाय वन पर्सन टू अनादर इज कॉल्ड ॲज कम्युनिकेशन. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला दिलेला अर्थपूर्ण निरोप किंवा संदेश यालाच आपण संज्ञापन असं म्हणतो. संज्ञापन मित्रांनो हे कौशल्य आहे. कारण उद्योजकांना अनेक व्यक्तींशी, अनेक घटकांशी संपर्क करावा लागत असतो. मग ते ग्राहक असतील, पुरवठादार असतील, धनको असतील, ऋणको असतील, कर्मचारी असतील, बाजारपेठेतील इतर घटक असतील, शासकीय अधिकारी असतील. एक ना अनेक व्यक्तींशी त्यांचा नियमितपणे सतत संबंध येत असतो. त्यांना आपण आपल्या वक्तृत्व कलेच्या साहाय्यानं जिंकलं पाहिजे आणि हे ज्यांना जमतं तेच यशस्वी उद्योजक होऊ शकतात. यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हाय ऑप्टिमिस्टिक किंवा हायली ऑप्टिमिस्टिक, उच्च आशावादी. प्रत्येक उद्योजक हा उच्च आशावादीच असतो. निराशावादी व्यक्ती कधी उद्योजकच बनू शकत नाही. कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल असा शब्दच नसतो. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. त्याची जर फोड आपण करून पाहायचं म्हणलं, इम्पॉसिबलचं आपल्याला असं दिसतं आय एम पॉसिबल. म्हणजे हे मला शक्य आहे, हे मी करणार, हे मी करून दाखविणारच, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. तुम्ही कोणत्याही उद्योजकाचं उदाहरण घ्या, तुम्हाला हेच दिसेल. कारण मित्रांनो, उद्योजक हे यंत्राशी खेळत असतात, तंत्राशी खेळत असतात, बाजाराशी खेळत असतात, ग्राहकाशी खेळत असतात, ग्राहकांच्या भावनांशी खेळावं लागत असतं. त्यामुळं कोणती गोष्ट स्थिर नसते, अशा अस्थिर गोष्टीशी त्यांना सामना करावा लागत असतो. आणि म्हणूनच माणसानं नेहमी आशावादी असलं पाहिजे. आशावादी माणसंच जीवनात यशस्वी होऊ शकतात. अर्थात आशावाद हा व्यक्तीला यशाकडं नेणारा एक सर्वोच्च मार्ग आहे असं मी मानतो. सेकंड लास्ट पॉईंट आहे टेक्स रिस्क किंवा रिस्क टेकर. जोखीम घेणे किंवा जोखीम पत्करणे. मुळातच व्यवसायाचा, उद्योगाचा उगमच हा रिस्कमधून झालेला आहे. प्रत्येक उद्योजकांनी आपल्या व्यवसायामध्ये हे ब्रीदवाक्य करून ठेवलेलं असतं, नो रिस्क नो रिवॉर्ड किंवा नो बेनिफिट.
उदाहरणार्थ जर बोलायचं म्हणलं तर कोणतीही कंपनी घ्या, कोणताही उद्योग घ्या, कोणताही व्यवसाय घ्या, ग्राहकांच्या आशा आकांक्षा ह्या नेहमीच बदलत असतात आणि ग्राहकांची अपेक्षा बदलणार आहे, त्यांची मागणी बदलणार आहे, हे गृहीत धरून आपण उत्पादन करायचं असतं आणि मार्केटिंग पॉलिसीच्या आधारे ग्राहकांना ते पटवून द्यायचं असतं की हे उत्पादन त्यांना कितपत योग्य आहे, कितपत परवडणार आहे आणि कितपत त्यांना आवडणार आहे किंवा त्यांच्या आवडीचं आहे, हे आपण त्यांना पटवून द्यायचं असतं. किती विरोधाभास आहे, परंतु हा विरोधाभास सत्यात उतरवणं म्हणजेच रिस्क घेणं आणि जी माणसं रिस्क घेतात त्यांनाच यश मिळतं. छोटंसं वेगळं उदाहरण देतो, अर्थात क्रिकेटमधलं उदाहरण आहे. सचिन तेंडुलकर हा पूर्वी नेहमी 1 डाऊन 2 डाऊनला बॅटिंगला येत होता. अशा 1-2 घटना घडल्या आणि त्याचं लाईफच बदलून गेलं. तो ओपनिंगला येऊन खेळू लागला. ओपनिंगचं मित्रांनो वैशिष्ट्य काय असतं, पहिल्या 15 ओव्हरमध्ये, पहिल्या 10 ओव्हरमध्ये, पहिल्या 4 ओव्हरमध्ये, अर्थात T20 मॅच आहे, 1 डे मॅच आहे, कोणत्या स्वरूपाची मॅच आहे, सर्व प्लेयर्स जवळ असतात, फक्त 2च प्लेयर हे त्या सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळी बॉल हा उचलून मारायचा असतो, त्यामध्ये धोका पण असतो. जर कट उडला तर कॅच जाण्याची जास्त शक्यता असते. हा धोका पत्करून तो बॅटिंग करू लागला आणि गॉड ऑफ क्रिकेट ही उपमा घेऊन बसला. रिस्क घेतल्याशिवाय रन्स मिळत नाहीत. तसंच व्यवसायामध्ये रिस्क घेतल्याशिवाय रिवॉर्ड किंवा प्रॉफिट हा मिळू शकत नाही, त्याचं बेनिफिटमध्ये रूपांतर कधीच होणं शक्य नाही. लास्ट बट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. मित्र असं म्हणेन, सेल्फ कॉन्फिडन्स इज जस्ट लाईक अ फिक्स्ड डिपॉझिट. आत्मविश्वासावरतीच प्रत्येक व्यवसायाचा हा डोलारा अवलंबून असतो. कारण मी जिंकणारच, मी यशस्वी होणारच, मी नावलौकिक मिळवणारच, असा दृढ निश्चय ज्यांच्याकडे असतो तीच माणसं उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. तुम्ही कोणतंही उदाहरण काढून बघा, वरील जे 7 पॉईंट मी सांगितले ते सर्वच्या सर्व त्यांना लागू पडतातच, काही प्रश्नच नाही आहे. परंतु हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाच्या बळावरतीच लोकांनी यशाची अनेक शिखरं पादांक्रात केली. म्हणून एकदा तुमच्याकडे सकारात्मकता निर्माण झाली, आत्मविश्वास आला, मित्रांनो आत्मविश्वास असेल तरच सकारात्मकता येते, लक्षात ठेवा. म्हणून सकारात्मकतेतून आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास एकदा आपल्या अंगी बळवला तर कितीही अडथळे आपल्या समोर आले त्या अडथळ्यावरती आपण सहजपणे मात करू शकतो, अशी मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओच्या निमित्तानं भेटू शकतो. एकच जाता तुम्हाला महाराष्ट्र बिझनेस एक उदाहरण देईन. यशस्वी होण्यासाठी चांगला चेहरा किंवा बॉडी असण्याची गरज खरं म्हणजे नसते. त्याचे विचार एवढे उच्च दर्जाचे असले पाहिजेत की व्यवसायातील कठीणमधल्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तो शांतपणे मात करून विजयी किंवा यशस्वी होऊ शकेल. थँक्यू.